नमस्कार मित्रांनो, तारीख होती 24 जून 2026ची. दुपारचे साधारणतः 3 वाजलेले असतील. हलका हलका पाऊस पडत होता. एक 34 वर्षीय व्यक्ती अरुण नावाचा, याच्याकडे 4 ते 5 ट्रका होत्या. स्वतःचं ऑफिस होतं. तो त्याच्या ऑफिसमध्ये बसून त्याच्या बंटी नावाच्या ड्रायव्हरला कॉल करतो आणि म्हणतो की बंटी, तुझी ट्रक भरलेली आहे, पटकन जा आणि मुंबईमध्ये खाली करून येताना एक भाडं आहे ते पण घेऊन ये. बंटी होकार देतो. त्यावेळेला बंटी त्याची ट्रक चालू करतो आणि निघायला लागतो. आता सहज अरुणला एक सवय होती की ड्रायव्हर गेल्यानंतर त्याचे अर्धा एक तासानं लोकेशन चेक करायचा. GPS वगैरे लावलेले होते. त्याने लोकेशन चेक केलं तर तो तास झाले एकाच ठिकाणी उभा आहे आणि ते पण अरुणच्या घरापाशी. आता या अरुणला समजलं नाही की नेमकं काय प्रकार आहे. त्यावेळेला त्याने बंटीला कॉल केला. बंटी म्हणतो की मालक, मी 150 किलोमीटर दूर आलोय. अरुण विचार करतो की हा तर बोलतोय 150 किलोमीटर दूर आहे, GPS तर माझ्या घरापाशी दाखवते, याचं लोकेशन काय प्रकार आहे. म्हणून या अरुणने घरी जाऊन बघायचा विचार केला. याची गाडी काढतो आणि घरापाशी पोहोचवतो. ट्रक तर घरापाशीच लावलेला आहे. हा बंटी कुठं आहे? ट्रकमध्ये तर नाही. त्यावेळेला याला काहीतरी शंका येते. हा त्याच्या घरी जातो. तो त्यावेळेला बघतो तर काय, त्याच्या पत्नीसोबत हा बंटी अनैतिक संबंध बनवत आहे. आता हे सगळं बघून या अरुणच्या तळपाय जाग मस्तकात गेली. त्याच्यानंतर त्याने त्या ठिकाणी असं काही केलं, त्याच्यामुळे या घटनेने भयंकर रूप घेतलं. तर काय आहे पूर्ण प्रकार मी तुम्हाला सांगतो. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर जर तुम्हाला आपले व्हिडिओ आवडत असतील तर चॅनल सबस्क्राईब नक्की करा. तर नमस्कार मित्रांनो, आपल्या आजच्या या सत्य घटनेला सुरुवात होते कोल्हापूरमधून. कोल्हापूरमध्ये एक छोटंसं गाव आहे. याच गावामध्ये राहणारा अरुण नावाचा एक व्यक्ती, जो की ट्रक ड्रायव्हर होता. 2019 ते वर्ष होतं. या वर्षी याने चांगल्या प्रकारे पैसा कमवला होता ट्रक ड्रायव्हरकीमध्ये. भरपूर दिवस झाला त्याचा विचार होता की मीही स्वतःची एक ट्रक घ्यावी, माझं ट्रान्सपोर्ट असावं. त्याच्यासाठी त्याने प्रयत्न चालू केले. एकीकडे ट्रक चालवत होता, दुसरीकडे त्याचं स्वप्न साकार होत होतं की माझं ट्रान्सपोर्ट कंपनी असावी. याने लोनसाठी फाईल टाकली होती. ती फाईल मंजूर झाली. त्यावेळेला तो अरुण त्याच्या मालकाला म्हणतो की मालक, मला ना आता काम सोडायचं, ट्रक घ्यायचे आहे. मालक त्याला म्हणतो की ठीक आहे भावा, तू पुढे चाललाय माझ्यासाठी हेच आनंदाचा आहे. जर तुला काय भाडं वगैरे लागलं तर मला सांग, मी ॲडजस्ट करून देईल. ज्या वेळेला अरुणला मालक असा म्हणतो त्यावेळेला अरुण त्याला होकार देतो आणि त्या ठिकाणाहून ट्रक सोडून घरी येतो. घरी आल्यावर त्याची पत्नीला सांगतो की असं असं झालं. पत्नी म्हणली की चांगलं केलं, आपलंही स्वतःचं काहीतरी असावं. त्यावेळेला त्याचं पत्र्याच्या 2 खोल्या होत्या. त्या ठिकाणी त्याची पत्नी राहायची. पत्नी दिसायला अतिशय सुंदर होती. सुमन नावाची त्याची ती पत्नी. दोघांचं 4 ते 5 वर्षापूर्वी लग्न झालेलं होतं. पण या दोघांना अजूनपर्यंत एकही मूलबाळ नव्हतं. या अरुणची पत्नी गर्भवती राहत नव्हती. आता कोणामध्ये प्रॉब्लेम होता हा आपल्याला पुढे चालून समजेल. ज्यावेळेला या दोघांमध्ये असं बोलणं होतं त्यावेळेला ते दोघं त्या ठिकाणी एकरूप होतात. दोघांचं मन भरल्यानंतर हा अरुण उठतो त्या ठिकाणाहून. कागद जमा करायला लागतो की ही कागद लागतील, ती कागद लागतील. त्याच्याकडे 1-2 एकर रान होतं. ते रान त्याने बँकेकडे गहाण ठेवलं. लोन घेतलं. एक टाटाची 14 टायर ट्रक घेतली आणि त्याने त्याच्या व्यवसायाची सुरुवात केली. 2-3 महिने चांगल्या प्रकारे याने व्यवसाय केल्यानंतर त्याचे 2-3 हप्ते गेले. आता एका महिन्यामध्ये याला थोडी अडचण आली भाड्यामध्ये. त्याने त्याच्या जुन्या मालकाला फोन लावला. मालकाने त्याला भाडं मिळवून दिलं. त्या महिन्याचा पण हप्ता गेला. असं करत करत त्याने 3-3.5 वर्षात ट्रक फेडली. ज्यावेळेला याची ट्रक नील झाली त्यावेळेला याने विचार केला की मला दुसरी ट्रक घ्यायची आहे. असं करत करत त्याने 2-3 ट्रका घेतल्या. 2 ट्रका नील होत्या. एक ट्रक जी होती ती हप्त्यावरती होती. आता या सगळ्या गाड्यांना मॅनेज करण्यासाठी याने एक ऑफिस ओपन केलं कोल्हापूरमध्ये. त्यावेळेला याचा धंदा चांगलाच चालू लागला. अरुणकडे आता पैसा येत होता. त्याच्यामुळे याने एक घर बांधलं. ते पण घर कोल्हापूरमध्येच होतं. एक चांगला बंगलाच बांधला होता असं म्हणू शकतो त्याने, 60-70 लाख रुपये घालवून. त्या ठिकाणी त्याची पत्नी राहायची एकटीच. आता या पत्नीला सहकार्य म्हणून त्याने एक नोकरानी ठेवली होती. ती नोकरानी पण त्या ठिकाणीच राहून काम करायची. दिवसेंदिवस याचा धंदा चांगलाच वाढत होता. ऑफिसमध्ये आता कामासाठी ना सिक्युरिटी गार्ड पाहिजे होता. याने सिक्युरिटी गार्डसाठी एक पेपरमध्ये जाहिरात दिली. ही जाहिरात बघितली चहाच्या टपरीवरती काम करणाऱ्या बंटी नावाच्या पोराने. बंटी त्या ठिकाणी चहाच्या टपरीवरती काम करत होता. आता हा काय चहावाल्याचा पोरगा होता का? तर नाही. तर विषय असा झाला होता की कोल्हापूरमध्ये एका छोट्याशा गावामध्ये राहणारा हा बंटी, त्याच्याकडे 2-3 एकर शेती होती. त्याचा बाप शेती करायचा. त्याची आई जी होती ती मोलमजुरी करायची. पण हा जो बंटी आहे बापासोबत वाद करून शहरामध्ये निघून आलेला होता. त्यावेळेला याने कोल्हापूरमध्ये एका ठिकाणी चहाच्या टपरीवर काम करायला चालू केलं. बंटीने भरपूर दिवस त्या ठिकाणी काम केल्यानंतर त्याच्या एक लक्षात आलं होतं की ट्रक ड्रायव्हर चांगलाच पैसा कमवत आहेत. त्या ठिकाणी इकडं फिरायला मिळते, तिकडे फिरायला मिळते. त्याच्यामुळे हा विचार करतो की माझं वय तर कमी आहे, 17-18 वर्ष वय आहे, लायसन नाही. माझी पुढे चालून लायसन बनेल त्यावेळेला मला जाता येईल. पण आता सध्याला तर ट्रकच्या ट्रान्सपोर्ट कंपनीमध्ये काम भेटतंय. सिक्युरिटी गार्डचं तिथं जाऊन ओळख वगैरे बनवू असा विचार करून त्याने चहाचं जे काम होतं ते सोडलं आणि दिलेल्या लोकेशनवरती गेला. त्या ठिकाणी तो अरुण बसलेला होता. अरुणला म्हणतो की
मी इथं काम करू शकतो. फक्त मला नाही तर राहायची सोय करावी लागेल. अरुण म्हणतो की ठीक आहे, तू काय अडचण नाही, इथं हातरून टाकून संध्याकाळी झोपू शकतो. आता दिवसभर हा बंटी त्या ठिकाणी राबायचा. सायंकाळचे 12-1 वाजेपर्यंत मेहनत करायचा. नंतर झोपी जायचा. अशा प्रकारे त्याने त्या ठिकाणी काम चालू केलं होतं. याचं पुढे चालून वय 18-19 वर्ष झालं. त्याने त्याच्या मालकाला म्हणलं की मला लायसन काढायचे आहे. अरुणने त्याला लायसन काढून दिली. त्यावेळेला हा बंटी म्हणतो की मालक मला पण ट्रक शिकायचे आहे. मालक म्हणतो मग इथं सिक्युरिटी गार्डचं काम कोण करणार? त्यावेळेला बंटी म्हणतो की मी माझ्या एका मित्राला बोलवून घेतो, तो या ठिकाणी काम करेल. त्याचा मित्र जो होता रमेश नावाचा, तो गरीब कुटुंबातील होता, कामाची गरज होती. तो त्या ठिकाणी सिक्युरिटी गार्डचं काम करू लागला आणि हा जो बंटी होता तो ट्रकवरती गेला. या अरुणने त्याला एका चांगल्या ड्रायव्हरच्या हाताखाली लावलं, जो की निर्व्यसनी होता. त्याच्या हाताखाली गेल्यानंतर बंटी हळूहळू ट्रक शिकू लागला. ट्रक शिकत शिकत त्याने थोडेफार पैसे पण कमवले होते. 1-1.5 वर्षानंतर हा बंटी जो आहे ट्रक शिकून चांगल्या प्रकारे तयार झाला. तोपर्यंत या अरुणने अजून एक गाडी घेतलेली होती. ती गाडी त्या बंटीच्या हातात दिली. अरुण बंटीला म्हणतो की हे बघ, मी तुझ्या विश्वासावर गाडी घेतली, चांगल्या प्रकारे चालव. बंटी म्हणला की मालक, तुम्ही मला मदत केली, फक्त मला तुम्ही चांगले पगार द्या. मी गाडी कशी बनवतो तुम्ही ते बघाच. बंटीला 35,000 रुपये पगार ठरते आणि हा बंटी 35,000 रुपये पगार म्हणल्यानंतर चांगल्या प्रकारे गाडी चालवू लागतो. बंटी पहिल्यापासून विश्वासातला व्यक्ती होता. काही वर्षापासून त्याच्यापाशी काम करत होता. त्याच्यामुळे या अरुणचा त्याच्यावरती चांगला विश्वास होता. कधी काही व्यवहाराचं काम असेल, बँकेत पैसे जमा करायचे असतील, चेक जमा करायचा असेल, तर हा अरुण बंटीपाशी द्यायचा. बंटीवरती विश्वास असल्यामुळे हा त्याला घरी पण पाठवून द्यायचा. त्या ठिकाणी त्याची पत्नी असायची. पत्नी दिसायला सुंदर होती हे बंटीला माहिती होतं. बंटी तिच्याकडे कायम लक्ष ठेवून असायचा. वयात आलेला पोरगा होता. एक सुंदर महिला दिसली की तिच्याकडे बघणार हे तर नक्कीच होतं. पण बंटी परत विचार करायचा की मालकाची पत्नी आहे, काम बंद पडेल. त्यावेळेला तो त्याला कंट्रोल करायचा. 4 जानेवारी 2026चा तो दिवस होता. हा बंटी त्याच्या मालकाचे पैसे घेऊन त्याच्या घरी आलेला होता. त्या ठिकाणी त्याची पत्नी होती सुनीता. त्याच्यापाशी पैसे द्यायचं होतं. सुनीताला म्हणतो की मालकाने पैसे पाठवले, तुमच्यापाशी ठेवायला सांगितले. त्यावेळेला मालकीन त्या ठिकाणी केस इचरत होती. केस इचरताना ती पूर्ण असे झटके लटके देत होती. त्या ठिकाणी तिचा पदर खाली पडलेला होता. त्यावेळेलाच नेमका बंटी आलेला होता. तो तिच्या शरीराला बघून कंट्रोल करू शकला नाही आणि मालकीनीपाशी जाऊन म्हणतो की मालकीन हे पैसे. मालकीन त्याला बघून म्हणते की काय बघतोय? तो म्हणला की काय नाही बघत, मी तुमचं शरीर बघतोय, किती सुंदर राहता हो तुम्ही, आणि अजूनपर्यंत अरुणने तुम्हाला एकही मूल दिलेलं नाही. त्यावेळेला ती शांत बसली. थोडा वेळ विचार केल्यानंतर म्हणली की तू देऊ शकतो का? बंटी म्हणला की नक्कीच देईल मी. तर मित्रांनो, विषय असा होता की ही जी सुनीता होती हिने चेकअप वगैरे केलेलं होतं. त्यावेळेला डॉक्टरांनी सांगितले तुझ्यात काय प्रॉब्लेम ना, तुझ्या पतीत प्रॉब्लेम आहे. तेव्हापासून ही तिच्या पतीवरती नाराज होती. ज्यावेळेला या सुनीताला बंटी असं म्हणतो त्यावेळेला सुनीता भाळून जाते आणि बंटीला ओढत रूममध्ये घेऊन जाते. आता हे दोघं त्या ठिकाणी एकरूप होतात आणि तोपर्यंत करतात जोपर्यंत या दोघांचं मन भरत नाही. अर्धा 1 तासानंतर दोघांचंही मन भरतं. बंटी तिला पैसे देऊन माघारी निघून जातो. या दोघांमध्ये तर जुळलं होतं. असाच सिलसिला चालू झाला. कधी टाईम भेटला की हे दोघं करायचे. 15 ते 20 दिवसानंतर ही जी अरुणची पत्नी होती सुनीता अचानक उलट्या करायला लागली. अचानक चक्कर यायला लागली. त्यावेळेला तिला दवाखान्यात घेऊन गेल्यावर डॉक्टरांनी अरुणला सांगितले की कॉंग्रॅच्युलेशन, तुम्ही लवकरच बाप होणार आहे. त्यावेळेला तर अरुण खुश झाला. अरुण त्या ठिकाणाहून निघून गेला. पण त्याच्या डोक्यामध्ये एकच विचार होता, जे की त्याला डॉक्टरांनी सांगितलं होतं. काय सांगितलं होतं मी तुम्हाला पुढे चालून सांगतो. तर मित्रांनो, हे सगळं त्या बंटीला समजल्यावर बंटी ही आनंदी होतो. म्हणतो की चला, हे आपलंच पोरगं आहे म्हणून त्या सुनीताची चांगलीच काळजी घेऊ लागतो. आता याला वेळ भेटेल त्यावेळेला हा तिच्यासोबत अजून संबंध बनवायचा. पण मित्रांनो, अशा गोष्टी काय किती दिवस लपून राहणार होत्या? आता हे सगळं त्या हळूहळू अरुणला समजू लागलं होतं की कोणी केलं, काय केलं. त्यावेळेला त्याने बंटीवरती चांगलंच लक्ष ठेवायला चालू केलं होतं. जसं की मी तुम्हाला सांगितलं, बंटी पुण्याला जायचा म्हणून निघाला आणि त्या ठिकाणी त्या अरुणच्या घरी जाऊन थांबला. अरुणला सगळं समजलं. तो त्या घरी गेला. त्या ठिकाणी जाऊन त्याने या बंटीला आणि त्याच्या पत्नीला नको त्या अवस्थेत बघितलं. त्याच्यानंतर या बंटीला त्याने मारहाण चालू केली. मारहाण एवढी जबरदस्त होती, त्याच्यामध्ये त्या बंटीचा मृत्यू झाला. त्या ठिकाणी त्याची पत्नी जी होती सुनीता, ती पळू लागली. त्याने तिलाही पकडलं आणि मारत मारत चौकात नेलं. चौकात मारत मारत त्या ठिकाणी यांचा कालवा ऐकून अनेक लोक जमा झाली. लोक बघत होती की काय विषय आहे. त्यावेळेला म्हणला की ही जी महिला आहे माझ्या ड्रायव्हरसोबत संबंधात होती, त्याच्याकडून ही गर्भवती राहिली आणि मला धोका देत होती, म्हणून मी हिला मारत आहे. तोपर्यंत त्या ठिकाणी असलेल्या काही जाणकार व्यक्तींनी याला पकडलं. पोलिसांना फोन केला. पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी बघितलं की हा जो अरुण आहे एका महिलेला मारत होता. त्याला कारण विचारलं तर त्याने कारण सांगितलं, माझ्या घरी असलेल्या एका ट्रक ड्रायव्हरसोबत तिचे संबंध होते आणि तिच्याकडून ही गर्भवती होती आणि मला खोटं सांगत होती की तुझ्याकडून आहे.
त्याच्यामुळे माझं डोकं फिरलं आणि मला हे संबंध करताना दिसले होते. मी मारलं या दोघांना. थोडक्यात वाचली होती ही सुनीता, पण हा जो बंटी होता तो संपलेला होता. पोलिसांनी त्याच्या घरी जाऊन बघितलं तर बंटीची बॉडी पडलेली आहे. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं. बंटीची बॉडी पोस्टमॉर्टमसाठी पाठवली. याच्यावरती गंभीर कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आणि या अरुणवरती गंभीर कलमांतर्गत गुन्हा दाखल केला. आता हा जेलमध्ये गेला आहे. दुसरीकडे त्याचा ट्रकचा व्यवसाय जो आहे एवढ्या कष्टाने मेहनतीने उभा केलेला होता तो पूर्णपणे ध्वस्त झाला. त्याच्या ड्रायव्हरने ट्रका कोण घेऊन गेलं, कोण ऑफिसवरती लावलं, अशा प्रकारे त्याचा व्यवसाय गेला. त्याची पत्नी गेली. आता हा पूर्ण आयुष्य जेलमध्ये काढेल. बाकी तुम्हाला याच्याबद्दल काय वाटतं? यामध्ये चूक कोणाची आहे मला कमेंट करून नक्की सांगा.